4 मे 2025 अतिशय कडक उन्हाळ्यामध्ये आपण पिठापूरला आलेलो आहोत। वाटलं होतं की खूप या ठिकाणी गरमी असेल, परंतु भगवंताची कृपा आणि लीला काही वेगळीच असते। सकाळपासूनच जवळजवळ 2 तास झाले पावसाचा अभिषेक या ठिकाणी सुरू आहे। अतिशय जोरदार असा पाऊस पिठापूरमध्ये पडत आहे। श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा जो ग्रंथ आहे तो अक्षर सत्य ग्रंथ म्हणून संबोधला जातो, कारण त्यातले प्रत्येक अक्षर आणि अक्षर हे सत्य आहे। आणि या ग्रंथामध्येच लिहिलेलं आहे की माझ्या 33व्या पिढीमध्ये श्री गोविंद दीक्षितुल्लू हे या ठिकाणी येऊन तेलुगू भाषेतील चरित्रामृताचं पारायण करतील आणि त्यानंतर खरं तर या संस्थांचा खूप मोठा नावलौकिक होईल, जीर्णोद्धार होईल आणि महाराष्ट्रामधून भरपूर लोक या ठिकाणी दर्शनाला येतील। सर्वात सिंहाचा वाटा हा महाराष्ट्रातील लोकांचा या ठिकाणी असेल। या ठिकाणी आपण जे पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये श्रीपादांच्या पुढे पाहत आहोत ते रामास्वामी आहेत, सज्जनगडावरले। खरं तर त्यांनीच या जन्मस्थानाचा शोध लावला आणि महासंस्थान स्थापन करून नावलौकिकाला या ठिकाणी आलेला आहे। हे पूर्ण जे सभामंडप आहे अतिशय सुंदर अशा स्वरूपातला तेलुगू भाषेमध्ये या ठिकाणी मंदिराची माहिती दिलेली आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील देखील लोकांची संख्या या ठिकाणी भरपूर, जवळजवळ 95% लोक दर्शनासाठी महाराष्ट्रामधूनच येतात। त्यांच्यासाठी मराठीमधून देखील या ठिकाणी माहिती दिलेली आहे। सकाळी गोपूजा, त्यानंतर होम, रुद्राभिषेक, अभिषेक आणि दत्त होम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या ठिकाणी हे कार्यालय आहे देवस्थानचं। देवस्थानच्या कार्यालयामध्ये सर्व प्रकारच्या पावत्या या ठिकाणी फाडल्या जातात। अतिशय स्वच्छ आणि निर्मळ कारभार या ठिकाणी पिठापूरमध्ये या ऑफिसच्या माध्यमातून घडत असतो। गोपूजेची 200 रुपयाची पावती, अभिषेकची 100 रुपयाची, रुद्राभिषेकची 500 रुपयाची, दत्तहोमची 500 रुपयाची आणि संध्याकाळी पालखी सेवा होती त्या पालखीची सुद्धा 500 रुपयाची पावती या ठिकाणी फाडली जाते। आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची जर सेवा करायची असेल तर पावती फाडूनच या ठिकाणी सेवा ही संपन्न होत असते। बरोबर मंदिराच्या समोरच या 2 मूर्त्या औदुंबराच्या झाडाखाली बसवलेल्या आहेत। बरीचशी लोक नवस करतात आणि नवस पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी 5 नारळाचं तोरण बांधले जाते। कासव आहे, फोटो काढण्याला सक्त मनाई आहे, त्यामुळे आतमध्ये आपण मंदिरात जाऊन फोटो काढू शकत नाहीये। जवळजवळ 2-2.5 तास या ठिकाणी पावसाचा अभिषेक मंदिराच्या भोवती आणि पिठापूरमध्ये झालेला आहे। होम झालेला आहे। आता महाप्रसाद बरोबर 12 वाजता या ठिकाणी चालू होईल। व्हिडिओ शूटिंग काढण्यास सक्त मनाई आहे मंदिरामध्ये, त्यामुळे पाहूया आपण। जर त्रिगुणात्मक त्रैरूपी मूर्ती तुझी देवा, संकटी संरक्षी स्फूर्ती तुझी, वात्सल्य मंगल छाया तुझी देवा। त्रिगुणात्मक त्रैरूपी मूर्ती तुझी देवा, संकटी संरक्षी स्फूर्ती तुझी, वात्सल्य मंगल छाया तुझी देवा। आम्हावर आईची माया तुझी, विश्वाचा करता तू, दुःखाचा हरता तू, सृष्टीचा अवघ्या तू। दर्शन घ्या दत्त महाराजांचं पिठापूर देवस्थान।